बदामीपासून ईशान्येला पट्टदक्कल मार्गे फक्त 35 किलोमीटर अंतरावर ऐहोळे वसलेले आहे. या ठिकाणी काही पाषाणातून तयार केलेली उत्तम मंदिरे आहेत, तर काही लेणीसुद्धा आहेत. तर आत्ता आम्ही आहोत ऐहोळे येथे. ऐहोळे ही पश्चिमी चालुक्यांची पहिली राजधानी होती. इसवी सन 6व्या ते 8व्या शतकामध्ये हा प्रदेश जो आहे तो भरभराटीला आला. असं म्हणतात की ऐहोळे हे पहिलं ठिकाण होतं जिथे चालुक्यांच्या स्थापत्य कलेला सुरुवात झाली आणि नंतर याच्यामध्ये अधिकाधिक सुधारणा होत पट्टदक्कल आणि बदामी येथे ती स्थापत्यकला उत्कर्षाला पोहोचली. ऐहोळे या नावाविषयी जर सांगायचं झालं तर याच्या 2 आख्यायिका आहेत. पहिली आख्यायिका म्हणजे संस्कृत आर्य पुराणानुसार ऐहोळे म्हणजे विद्वान, म्हणजे ही नगरी जी आहे ती विद्वान लोकांची, विद्वान पंडितांची होती, म्हणून याला ऐहोळे म्हणतात. आणि दुसरी आख्यायिका म्हणजे भगवान परशुराम हे जे होते त्यांच्या वडिलांचा म्हणजे ऋषी जमदग्नी यांचा मृत्यूस कारणीभूत ठरलेला कार्तवीर्यार्जुन याचा जो वध जो आहे तो भगवान परशुरामांनी केला आणि त्याच्यानंतर मलप्रभा नदीमध्ये त्यांनी त्यांचे रक्ताने माखलेले हात आणि परशु हा धुतला होता. नदीमध्ये हात आणि परशु धुतल्यानंतर तिथून रक्त वाहू लागले आणि पुढे एक स्त्री नदीच्या काठावरती कपडे धुवत होती. तर तिने ते असे रक्ताचे पाणी बघितले आणि ती जोर जोरात ओरडत सुटली, अय्यो होळे, अय्यो होळे, अय्यो होळे. अय्यो होळे म्हणजे अरे बापरे हे रक्त. आणि त्याचा पुढे अपभ्रंश होऊन या जागेला ऐहोळे हे नाव मिळालं. तर या परिसरामध्ये मुख्य 3 आकर्षणं आहेत. एक माझ्या मागे तुम्ही बघत असाल दुर्ग मंदिर आहे. दुर्ग म्हणजे किल्ल्यासारखे. त्याच्यानंतर पुढे एक लाडखान मंदिर आहे आणि त्याच्यानंतर सूर्यदेवाचं आणि नवग्रहाचं मंदिर आहे. तर ही प्रमुख आकर्षणे इथली आहेत. तर आम्ही पण बघायला चाललो आहे की इथे काय काय आहे. ऐहोळे या परिसरात खरं तर अगदी जवळजवळ वेगवेगळ्या ठिकाणी अनेक मंदिरे वसलेली आहेत. या सर्व ठिकाणांना भेट देण्यासाठी आवर्जून काही राखीव वेळ ठेवावा आणि सर्व ठिकाणे नक्की फिरावेत. चला तर आपणही फिरायला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण पाहणार आहोत ते म्हणजे दुर्गा मंदिर. दुर्गा म्हणजे हे कोणत्याही देवीचे नाव नाही बरं का. या मंदिराचे स्थापत्य एखाद्या दुर्गासारखे म्हणजेच किल्ल्यासारखे दिसते, म्हणून याला दुर्ग मंदिर असे नाव मिळाले आहे आणि पुढे त्याचे दुर्गा मंदिर असे नामकरण झाले आहे. मुळात हे मंदिर विष्णू मंदिर आहे. तसे पाहता या मंदिराचा आकार जो आहे तो एका बौद्ध चैत्यगृहासारखा आपल्याला दिसतो. स्थापत्यकला आणि सौंदर्य या दोन्ही बाबतीत हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा नक्कीच सरस आहे. या मंदिराचे खांबनखांब विविध मूर्तींनी मढवलेले आहेत. विशेष करून विविध नागशिल्पे इथल्या खांबावर आपल्याला पाहायला मिळतात. या मंदिराला एक सुंदर प्रदक्षिणा मार्ग आहे आणि तिथून चालताना गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवर असलेली शिल्पे खरंच पाहण्याजोगी आहेत. त्यात महिषासुरमर्दिनी, गरुडावर आरूढ झालेला विष्णू, नरसिंह, नंदीला रेलून मोठ्या दिमाखात उभा असलेला 8 हातांचा शिव, चालुक्यांचे राजचिन्ह असलेला नृवराह आणि हरिहर या मूर्ती अत्यंत देखण्या आहेत. या मंदिराची एक खास वैशिष्ट्यपूर्ण बाब ती म्हणजे अगदी नीट जर आपण पाहिले तर मध्यवर्ती भागात मंदिराच्या 4ही बाजूने केशरचना केलेल्या विविध मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतील. असे म्हणतात साधारण 42 प्रकारच्या वेगवेगळ्या केशरचना तिथे कोरून ठेवलेल्या आहेत. आहे ना मजेशीर गोष्ट. या मंदिराची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे तिथे खिडक्या आहेत आणि त्या खिडक्या ह्या आपल्या नेहमीप्रमाणे नसून त्यावर 5 स्वस्तिक चिन्हे कोरलेली आहेत. आपण जर कागदावर पेन्सिल न उचलता ही 5 स्वस्तिक काढायची ठरवली तर ती कशी येतात.
अगदी तशीच्या तशी ही दगडांमध्ये कोरलेली आहेत. दुर्ग मंदिर हे अत्यंत देखणे आहे आणि या मंदिरामध्ये बसून फोटो काढण्याचा मोह हा कोणालाच आवरता येत नाही. अगदी बारकाईने बघायच्या गोष्टी म्हणजे दुर्ग मंदिर शिवाय इथल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी बसायला निवांत जागा आहे त्या ठिकाणी आपले पारंपरिक खेळ जे आहेत हे त्या काळी कोरून ठेवलेले आहे. जसे की चल्लसाट म्हणा किंवा काचा कवड्या म्हणा, यासाठी आपण जी खडूने आखणी करतो ती तिथे दगडांमध्ये आखणी केलेली आहे. म्हणजे हे खेळ किती पारंपरिक आहेत याचा विचारच आपण करू शकत नाही. दुसरे मंदिर ते म्हणजे लाडखान मंदिर. खरं तर या मंदिर स्थापत्याचा आणि नावाचा काहीही संबंध नाही. लाडखान नावाचा कोणी एक राजपुत्र या मंदिरात येऊन राहिला होता आणि त्याचमुळे या मंदिराचे नाव लाडखान मंदिर असे झाले आहे. हे एक विष्णू मंदिर आहे आणि मंदिराचे छत हे सपाट आहे. इथले स्तंभ हे वेगवेगळ्या आकृती आणि शिल्पे यांनी सजवलेले आहेत. काही ठिकाणी आपल्याला राजचिन्हे सुद्धा कोरलेली दिसतात. विष्णूचा अवतार असलेला वराह, विष्णूची चिन्हे, शंख, चक्र इथे कोरलेली आहेत. इतकेच नव्हे तर इथे एकमेकांसोबत भांडण करणारे प्रेयसी आणि प्रियकर किंवा नवरा बायको, तसेच एकमेकांसोबत प्रेम करणारे, शृंगार रस उधळणारे असे सुद्धा आपल्याला विविध मूर्त्या पाहायला मिळतात. मेगुती मंदिर हे एक जैन मंदिर आहे. जैनांचे 24वे तीर्थंकर महावीर यांचे हे मंदिर आहे. खरं तर या मंदिराचे बांधकाम हे काही कारणास्तव अर्धवट राहिलेले आपल्याला दिसते. मंदिरात गर्भगृहात आसनावर जैन तीर्थंकरांची बसलेली प्रतिमा आहे. इसवी सन 634मध्ये हे मंदिर पुलकेशीचा राजकवी आणि सेनापती असलेल्या रविकीर्तीने बांधल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. याच मंदिराबाबतीतचा ऐहोळे प्रशस्ती हा शिलालेख अजरामर झालेला आहे. हे मंदिर उंचावर बांधलेले आहे, त्याच्यामुळे मेघना बसदी म्हणजे उंचावर बांधलेले मंदिर. याच्यावरून पुढे अपभ्रंश होऊन त्याचे नाव मेगुती मंदिर असे पडलेले आहे. सूर्य मंदिर म्हणजेच आदित्य टेम्पल. ऐहोळेमध्ये आपल्याला सूर्य मंदिर पाहायला मिळते. अगदी तसेच्या तसे सूर्य मंदिर हे कोणार्क येथे आहे. कोणार्कचे जगप्रसिद्ध सूर्य मंदिर हे मोठे आहे, तर त्याचीच अगदी छोटी आवृत्ती जी आहे ती ऐहोळेमध्ये आहे. या मंदिरामध्ये आदित्य देवतेची मूर्ती आहे. मूर्तीच्या बाजूने नवग्रह कोरलेले आहेत. या व्यतिरिक्त मूर्तीच्या खालच्या बाजूला उषक्काल देवता म्हणजे उषा आणि संध्याकाळीची देवता म्हणजे संध्या अशा 2 वेगवेगळ्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. या व्यतिरिक्त प्रवेशद्वारावरती शिवाच्या मूर्त्या पाहायला मिळतात. गौडरा मंदिर. गौडा म्हणजे विलेज हेडमॅन म्हणजे एखाद्या गावाचा प्रमुख, या अर्थावरून त्याला गौडरा मंदिर असे नाव दिले आहे. हे मंदिर कर्नाटकाच्या इतिहासातलं सर्वात पुरातन लक्ष्मीचं मंदिर असं मानलं जातं आणि त्याच्यामुळे या मंदिराला खास आणि विशेष असे महत्त्व आहे. मंदिराला गर्भगृह, प्रदक्षिणा मार्ग आणि मंडप असे भाग आहेत. या मंदिराचा मंडप जो आहे तो विविध स्तंभांनी अंकित केलेला आहे आणि या सर्व स्तंभांवरती वेगवेगळ्या पक्ष्यांची आणि फुलांची शिल्पे जी आहेत ती कोरलेली आहेत. याच ठिकाणी ऐहोळीची मंदिरे जिथे आहेत त्याच आवारामध्ये आपल्याला एक पुरातत्व खात्याचे संग्रहालय पाहायला मिळते. या वस्तू संग्रहालयामध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीला परवानगी नाही, परंतु आपण ऐहोळेमधील सगळी मंदिरे पाहून झाल्यानंतर या वस्तू संग्रहालयाला नक्की भेट द्या. संग्रहालयाची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी साधारण 5पर्यंत असते आणि बरं का, शुक्रवारी हे संग्रहालय बंद असतं. त्याच्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करूनच ट्रिप प्लॅन करा. आत्तापर्यंत आपण पट्टदक्कल आणि ऐहोळे, बदामी येथील अतिशय नयनरम्य शिल्पकला पाहिलेली आहे. इसवी सन 12व्या शतकापर्यंत भरभराटीला आलेली शिल्पकला आपण या ठिकाणी पाहिली आणि आता इथून पुढे आपण जाणार आहोत विजयनगर साम्राज्याला भेट द्यायला, म्हणजेच हम्पीच्या दिशेने. हम्पीमधली जी स्थापत्यकला आहे ती साधारण इसवी सन 14व्या शतकानंतर भरभराटीस आलेली आहे. चला तर मग अजिबात वेळ न दवडता आपण पोचणार आहोत हम्पीला. तर मंडळी,
आत्तापर्यंतची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आणि हो, तुम्ही सुद्धा हम्पी, बदामी, ऐहोळे, पट्टदक्कल अशी एक ट्रिप प्लॅन करत असाल, त्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया आपण आता हम्पीमध्ये.